सकाळचे वाजले 5:30. वातावरण कसं एकदम स्वच्छ आणि मस्त आहे. पक्ष्यांचा आवाज. आलोय मळ्यात, मोटर चालू करू. चला. नमस्कार. काल यायला उशीर झाला भरपूर. चांगले 8 वाजले आम्हाला रात्री. आणि काल आम्ही गेल्यापासून लाईट गेली होती तर 4-4:30 वाजेपर्यंत लाईट नव्हतीच. आणि बुधवारी आमच्याकडे शक्यतो लाईट नसतेच आमच्याकडे. तर आज आलो लवकर. वाजले 5:30. आता मोटर चालू केली. आज दिवसभर जेवढं होईल तेवढं पाजून घेऊ आपण. चला तर मग. सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन. आणि जरा थोडं ढग आल्यामुळं जरा थोडं उशीरनाच उगवलं आहे. आज सगळ्यांसाठी छान. हे बघा, असं खस्ता समोसा बनवलाय. हात लावले तर लेयर्स पडतात. इतकं छान खुसखुशीत आपलं समोसा झालंय. हे पण आलेत घरी मळ्यातनं दमले. तर सकाळी लवकर घरातनं 5-5:30 वाजता गेले होते. डोळे बिळे लाल झाले, झोप झाली नाही. कसं झालंय समोसा हे पण सांगा. किती झालं पाजून पाणी? वाऱ्याने बी उरकत नाही हो. नाही, खाली वाला असल्यावर पाणी कमी घेतंय का जास्त घेतंय? सगळं. मग आता ज्याचं पेरलंय त्याचं कसं हो, पाण्याने उगवतं करायचं काय? होय, मग त्याला पाणी देऊन चालत नाही का? गेल्या वर्षी आपलं तुरी सांगाय कसं झालं होतं. हा, सगळे एकूण एक तुरी जळली. तर वापशावरती केल्यानंतर लगेच पाणी द्यायचं नाही, जळून जाते. तर ह्या वर्षी आम्ही तशी काही चूक केली नाही. अगदी करेक्ट टायमावर पेरले. लगेच जाणार आहे. उगवले ना? दाखवा सगळ्यांना तुरी बिरी उगवलेले. जरा मका वगैरे दाखवा. कधी इऱ्या घालायचं असतं ते सांगा. इऱ्या घालायला आली काय हो? किती, एक 7-8 पाणी 7-8 दिवसांनी? 8. तर चला. तर ह्यांना खाऊ द्या नाश्ता. ह्यांच्यासाठी मला चहा पण ठेवायचं. लागलं ह्यांना जायचंय. कसं झालंय सांगितलं नाही? छान झालं ना? ठीक आहे, चला. चालू होतं तोपर्यंत सईचा फोन आला नाश्ता करायला या. मग बंद करून नाश्ता करायला गेलो. नाश्ता करून माघारी आलो तर लाईट गेली. आता वाट बघत बसायची लाईटची. मोटर तर चालू केली, ऑटो आहे. लाईट आली की आपोआप चालू होते. वाट बघूया म्हणून शेडमध्ये येऊन बसलो होतो. एक अर्धा-पाऊण तास लाईट नव्हतीच. मग इथल्या आपल्या शेडच्या जवळ जी नारळाची झाडं, चिंचेची झाडं आहेत, त्याला ठिबकच्या पाईपनं आपण पाणी सोडलेलं आहे. तिथं पाणी पडलेलं दिसतं. लाईट आली की तिथं पाणी पडतंय. आत्ताच लाईट आली, पाणी चालू झालंय. नारळाच्या बुडातनं पाणी. तर जाऊया आपण आता दारावरती. घरी जाऊन आल्यानंतर 4च सारं पिलं. लाईटचा खोळंबा सारखी 3 वेळा लाईट गेली आली. भरणं काय उरकं नाही. आता वाजलेत 1. जाऊ घरी, जेवण करू, नंतर 3 वाजता येऊन चालू करू. तोपर्यंत आत्ता घेऊ पाणी पिऊन आपण. एका साराला पाणी सोडले. दांडातनं येते तोपर्यंत मग घरी जाऊन जेवण करून येऊ, नंतर चालू करूया. मकाची निम्मी पट्टी झाली आहे. तर मिरच्याला पण पाणी देऊन आता 4 दिवस होऊन गेले. आज 5वा दिवस आहे. थोड्याच मिरच्या आहेत. एक अर्धा तास लागेल मिरच्याला पाणी देऊन घेतो. तोपर्यंत लाईट गेली होती. चालू करू मोटर अजून परत एकदा. मिरच्या तर अजून कुठं उगवलेले दिसत नाही. आता ही पाणी दिले की मिरच्या उगवतील.
मेथी फक्त उगवली बघा. मेथी मस्त चांगली उगवली एकदम. आमटी भाजी पण उगवली. ही आमटीची भाजी उगवलेली बघा. आणि मेथी मस्त उगवली. पण अजून मिरच्या काय उगवल्या नाहीत. हां, सडाकापेक्षा असं कोळपं चांगलं. आता पाणी दिले म्हटल्यावर सडा काय आता पडायला पाहिजे. पाऊस झाले की मग कोळपं चांगलं चालतंय. असं म्हणल्यावर दिलेलं आता संपत आले. तर जोडीदार आमचा एक होता, मका कोळपायला लागेल म्हणत होता. उद्यापासून नाहीतर परवा दिवशी कोळपायला चालू करणार आहे ते. पण कोळपणीची काही गरज नाही असं वाटतं. रान एकदम भुसभुशीत आहे अजून. म्हणजे पाणी न दिल्यामुळं भुसभुशीत आहे. पाणी दिलं की रान थोडं घट्ट येतं आणि कोळपल्यानंतर मुळ्या जरा ढिल्या होतात, वाढ होती जरा पिकाची. आणि तण पण काय नाही आहे बरं का आपल्या रानात जास्त. तरी पण हे पाणी दिलं की आता तण उगवेल. त्यावेळी तणनाशक एकदा मारून घ्यायला लागेल. त्याच्या अगोदर एक अळीच औषध एखादी फवारणी घेऊन अळीची फवारणी घ्यावं लागणार आपल्याला. आता ही किती लहान ताट आहे बघा, तरीसुद्धा ही अळी आता आलेली आहे बघा. याच्यावरती ही पांढरे डाग पडलेले आहेत. आता ही पाणी देऊन झाले की अगोदर फवारून घ्यावं लागणार, नाहीतर हे जास्त ही शेंडा जी आहे शेंडा पूर्ण खाऊन टाकतं ही अळी. फवारणी घ्यावं लागणार आहे लगेचच. दिवस पण मावळलाय. 7 वाजले. सकाळी 5:30 वाजल्यापासून आपली मोटर चालू आहे. मध्ये 1-2 तास थोडी विश्रांती घेतली होती. आता ही सारा भरला की दुसऱ्या साऱ्याला लावून आपण पण आता बंद करून जाऊ घरी. बंद करायची म्हणत 7:30 वाजलं. आता बंद करू, अंधार पडला आता भरपूर. भेटू उद्या ब्लॉगमध्ये.